आणि राज्यामध्ये होणाऱ्या विधान परिषद निवडणुकाची प्रचाराची रणधुमाळी शांत झालेली आहे। 2च दिवसात मतदान होणार आहे, पण विधान परिषद निवडणुकांची सगळी रणधुमाळी कुठपर्यंत जाऊन पोहोचली आहे तर गोवा आणि अलिबागच्या समुद्र किनाऱ्यांपर्यंत। नांदेडमध्ये महायुतीचे उमेदवार अमर राजूरकर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील यांच्यामध्ये लढत होतीये, पण इथली मतं फुटू नयेत म्हणून महायुतीत असलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना थेट गोव्यात सहलीसाठी पाठवलं गेलंय आणि नगरसेवकांचे समुद्र किनाऱ्यावरचे व्हिडिओज, स्विमिंग पूलमधले व्हिडिओ सध्या चांगलेच व्हायरल होतात। मात्र या व्हिडिओची काँग्रेसकडनं तपासणी होणार आहे। नियमांचा भंग केला असेल तर काँग्रेसकडनं निवडणूक निरीक्षकांकडे लेखी तक्रार केली जाईल, असं काँग्रेसच्या खासदारांनी स्पष्ट केलंय। नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारला कोण्याही हालतीमध्ये कोण्याही परिस्थितीमध्ये डिमिलिटेशनचं विधेयक लोकसभेमध्ये त्यांना मंजूर करून घ्यायचं आहे। कारण जोपर्यंत डिमिलिटेशन होणार नाही तोपर्यंत येणाऱ्या पुढच्या 2029 मध्ये त्यांचं सरकार सत्तेवर येणार नाहीत असं त्यांचे गणित आहेत। त्याच्यामुळं या असा प्रकार त्यांच्याकडून चालू आहे। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये खासदाराची फोडाफोडी करायचं आणि डिमिलिटेशन या ठिकाणी मंजूर करून घ्यायचं असा एक काहीसा प्रयत्न ते करताना दिसत आहेत। तर हाच रिसॉर्ट पॉलिटिक्सचा किंवा बीच पॉलिटिक्सचा पॅटर्न थोड्याफार फरकानं प्रत्येक मतदारसंघात पाहायला मिळतोय। धाराशिव, बीड, लातूर विधान परिषद निवडणुकीच्या मतदानापूर्वी भाजपनं सावध खेळी खेळली आहे। मतदारांना विविध ठिकाणी सहलीवरती धाडण्यात आलंय। पक्षीय बलाबलात पारडं जड असताना सुद्धा कोणताही दगाफटका होऊ नये, एकही मत फुटू नये म्हणून नगरसेवक सहलीला गेल्यात। तुळजापूर, कळंब, नळदुर्ग, उमरगा नगर परिषदेच्या नगरसेवकांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं गेलंय। नळदुर्ग नगर परिषदेचे नगरसेवक अलिबागमध्ये एका रिसॉर्टमध्ये मुक्कामी आहेत आणि स्विमिंग पूलमध्ये धमाल करतानाचे त्यांचे व्हिडिओ समोर आले। तर कळंब, तुळजापूर, उमरगा नगर परिषदेच्या सदस्यांना इतरत्र पाठवलं गेलंय। मतदानाच्या दिवशीच सगळे नगरसेवक एकत्रित धाराशिवमध्ये दाखल होतील अशी माहिती आहे। तर सहलीवरती असतानाच नगरसेवकांना मतदान कसं करायचं याचं ट्रेनिंग सुद्धा दिलं जाणार आहे। महायुतीकडनं भाजपचे बसवराज पाटील आणि महाविकास आघाडीकडनं काँग्रेसचे महेश देशमुख रिंगणात आहेत। आणि या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या 2-3 ठिकाणांवरची लढत ही अतिशय नाट्यमय ठरतीये किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळे ट्विस्ट रोजच्या रोज समोर येतात, त्यामध्ये महत्त्वाचं नाव आहे नाशिक विधान परिषदेचं। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना महायुतीनं पूर्ण पाठिंबा दिलाय। तरी सुद्धा बॅलेट पेपरवरती नरेंद्र दराडे, प्रसाद हिरे आणि गोकुळ गीते या तिन्ही उमेदवारांची नावं कायम आहेत। त्यामुळे 619 मतदार असलेल्या या निवडणुकीत मतांचं विभाजन होण्याची शक्यता कुणीच नाकारत नाहीये। याच पार्श्वभूमीवरती महायुतीनं आपल्या मतदारांची विशेष काळजी घ्यायला सुरुवात केली आहे। नाशिकमधल्या नगरसेवकांना भिवंडीतल्या साया गार्डन रिसॉर्टमध्ये पाठवलं गेलंय। आतापर्यंत 133 नगरसेवक या रिसॉर्टमध्ये पोहोचलेत। दरम्यान महाविकास आघाडीच्या वतीनं गोकुळ गीतेंना साथ देण्याबाबत चाचपणी सुरू झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। त्यामुळे ही निवडणूक चांगलीच रंजक वळणावरती येऊन ठेपली आहे।